कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम राम कृष्ण हरि जय जय राम तवती पाल थी दुधानी तवती पाल थे दुधानी तवती पाल थे दुधानी पाले गवळणी तवती पाल रे दुधानी पाल रे दुधानी तवती पाल रे दुधानी म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे आज चोरी केली खरी आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे दया विन नासी नभे दुसरिया ऐसी नभे दुसरिया ऐसी नवे दुसरिया नवे दुसरिया नवे दुसरिया सवे आणिला तेने अगुणा आणिला सवे तुमया मेला तेने अगुणा दिला अगुणा दिला तेने अगुणा दिला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे म्हणती नंदाजिया पोरे आजी चोरी आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे बार खुमाई जय विठोबार कुमारी विठोबार खुमाई बार कुमारी विठोबार खुमाई विठोबार कुमारी बार खुमाई विठोबार कुमारी विठोबार खुमाई विठोबार बार खुमाई जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी बार खुमाई
रे
पार्वती पते हर हर महादेव हर पहाती गवळणी कमी झालंय का? स्वर लावा ना मोबाईलचा. तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. कमी ते भरपूर कमी त्याचे गट्टे लावा गट्ट्यावर लावा. तया विन नासी नभे दुसरी आईसी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे. या वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करे संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा. मागे म्हणा मागे हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा. पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गवळणपर प्रकरणातील 4 चरणांचा काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी नवनाथ महाराजांच्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्मा आणि गोपिका यांच्यामध्ये बालचरित्र होत असताना ज्या काही खोड्या घडल्या लीला घडल्या त्याचं वर्णन करतात.
अनेक घरी दही दूध लोण्याची चोरी झाली, चोरी करण्याची पद्धत सारखीच होती, त्यानंच ही चोरी केली असावी. कारण या पद्धती कोणी आणला तर सवे तुक या मेला तेने आगुणा आणिला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे विठ्ठला. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. भगवान श्री नवनाथाच्या दिव्य अशा वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी, नवनाथ मंदिर श्री क्षेत्र डोराळे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, आपल्या शिर्डी तीर्थक्षेत्रातल्या पंचक्रोशीतलं एक अत्यंत महत्त्वाचं, धार्मिक, सामाजिक सर्वदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं आपलं हे डोराळे गाव आणि संपन्न होतं. विठाला काशी अशा तीर्थक्षेत्रातून पवित्र जल आणून त्याचा जलाभिषेक नवनाथ महाराजांना केला जातो. तो आजच्या या भंडाऱ्याच्या निमित्तानं होत असतो. आणि असा संपूर्ण काळानेच हे धार्मिक कार्य खऱ्या अर्थानं आज टिकून आहे. त्या म्हणजे माता भगिनी, की ज्यांचा विशेष सहभाग, जास्त संख्येनं सहभाग हा आध्यात्मिक सेवेमध्ये आणि कार्यामध्ये असतो. पंचक्रोशीतील गावोगावचे सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ, आपल्या सर्वांचं सहकार्य, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सच्चिदानंद सद्गुरु साईबाबा, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आणि साक्षात प्रत्यक्ष भगवान नवनाथ या सगळ्यांचे आशीर्वाद, ज्यांची पावन उपस्थिती या ठिकाणी आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आपणा सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक, पूजनीय श्रद्धेय महंत रामानंद गिरीजी महाराज यांचं मार्गदर्शन आहे. महाराजांनी सुरुवातीपासून या सप्ताहामध्ये कीर्तन सेवा केलेल्या आहेत. जी अडचण येईल तिथे त्यांची मदत झालेली आहे. भजनी कमी पडो, पखवाजा नसो, गायक नसो, त्यांनी सांगायचं, मार्गदर्शन करायचं. वैकुंठवासी पूजनीय सखाराम महाराज जाधव यांची ही प्रेरणा आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चंद्रभान महाराज चौधरी यांची ही प्रेरणा या सप्ताहाला मोठी लाभलेली आहे. आणि अशा या सगळ्या साधू संत महात्म्यांच्या प्रेरणेनं, आशीर्वादानं, कृपाशीर्वादानं हा सप्ताह संपन्न होतोय. आज काल्याचं कीर्तन आपण या ठिकाणी नवनाथांच्या चरणी सेवा रुजू करतोय. या निमित्तानं आत्ताच आवर्जून उपस्थित झालेल्या आपल्या जिल्ह्याचं एक आदर्श महिला नेतृत्व आणि धार्मिक क्षेत्राच्या सेवेमध्ये ज्यांचा विशेष सहभाग आणि सहकार्य असतं, लक्ष असतं, अशा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील, त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले आमची आदरणीय महाराज मंडळी, त्यामध्ये गायनाचार्य नागनाथजी महाराज गोरडे, गायनाचार्य देवरामजी महाराज आंभोरे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण बागुल महाराज, हेंगडे महाराज असतील, गावातली सगळी मंडळी, सुपेकर नाना, गावच्या भजनी मंडळातील सर्व सदस्य, ज्यांनी गेले पूर्ण सप्ताहभर या ठिकाणी मृदंगाची साथ केली, ती आमची गुरुबंधू सगळी महाराज मंडळी, गायन केलं, मृदंग वादन केलं. आत्ता या ठिकाणी मृदंग वादनाची साथ करणारे आमचे सहकारी आपल्या नारायणगिरी महाराज आश्रमातील प्रसाद महाराज तरवडे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील डांगे तथा बापू, माजी संचालक सन्मान्य सरोदे पाटील, आपल्या या सप्ताहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सरपंच
भाऊसाहेब पाटील डांगे सर, मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि आजचं ज्यांचं संतपूजन आहे असे नानासाहेब पाटील डांगे, ज्येष्ठ मार्गदर्शक मंजीराम पाटील वाणी, वरदविनायक सेवाधामाचे मार्गदर्शक कचरू पाटील निर्मळ नाना, संपतराव भुसाळ साहेब, आमचे परमार्थातील सहकारी बाबासाहेब पाटील लासुरे, आपल्या राहता येथील भैरवनाथ मंदिराचे मुख्य सेवक आमचे बनकर महाराज, त्याचबरोबर रांजणगावचे सरपंच सोपान काका, अर्थात सरपंचांचे पती आहे, सरपंच ताई मागं बसल्यात, नाही तर चूक होईल माझ्याकडून, सरपंच ताईच म्हणावं लागेल. आपल्या गावचे सरपंच सन्मान्य वैभव पाटील, गावचे डांगे वैभवजी डांगे पाटील, त्याचबरोबर माजी सरपंच आंबेडकर ताई, आजी आहे, विद्यमानच आहे, बरं आहे. मग म्हणजे तुम्ही आता लवकर माझी होणार नाही असा नवनाथ महाराजांचा संकेत. विठाला विठाला गर्दीमध्ये कोणी काहीतरी सूचना करून देतं आणि त्याची गडबड होते. तेव्हा आजच्या काळामध्ये मार्गदर्शन सुद्धा गाळून चाळून घेतलं पाहिजे. काळ थोडासा कठीण आहे ताई, क्षमस्व, पण तुम्ही आमच्या भगिनी आहात, तुम्हाला काही वाईट वाटणार नाही. इथे जमलेले सगळे इकडे भानदास मामा गोंदकर आमचे बसलेले आहेत, भाऊसाहेब पाटील आहेत, भागवत पाटील आहेत, इकडे लांडगे पाटील आहेत, खरं म्हणजे सगळी मंडळी, आणि उभे असलेले आमचे सोपान काका बाराहाते असतील, सगळे मान्यवर आपण उपस्थित आहात. समोर सगळे आदरणीय मंडळी आहात. आमचे निवृत्त जज साहेब सुद्धा थेट जवळक्याहून आलेत आणि तेही उपस्थित झालेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. अनेक मान्यवर खरं तर या मांदियाळीमध्ये असतात आणि मोठी माणसं आपलं मोठेपण बाजूला ठेवून या सेवेमध्ये सहभागी झालेले असतात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्या भागाचं हे भाग्य आहे की साईबाबांचं अधिष्ठान आपल्या भागाला आहे. नवनाथ महाराजांसारखं मुख्य दैवत आपल्या या भूमीमध्ये आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी 200 वर्षापूर्वी जे कोणी आपली वाड वडील मंडळी होती त्यांना या परमार्थात आणलं. गंगागिरीजी महाराजांनी आणलं. आपल्या प्रत्येक गावातल्या परमार्थाचा प्रारंभ 200 वर्षापूर्वी झालेला आहे. गंगागिरीजी महाराज हे गावोगावी फिरले, गावोगावी त्यांनी कीर्तनं केली, मार्गदर्शन केलं, प्रवचन केलं. आपल्याला माहिती आहे, आपण साई सच्चरित्र वाचतो, त्याचं पारायण करतो. शिर्डीमध्ये येऊन साईबाबांची सुद्धा महती त्यांनी लोकांना सांगितली की साईबाबा हे एक महान संत, एक दिव्य विभूती आहे आणि यांची सेवा करा, त्यांची अवहेलना करू नका, असं गंगागिरीजी महाराजांनी. जसं एखाद्या विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे पैलवानाची परीक्षा पैलवानाने करावी, गुणवानाची परीक्षा गुणवानाने, विद्वानाची विद्वानाने. तसंच भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्तांचा महिमा भक्तची जाण, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेका, दुर्लभ या गती अनेका, दुर्लभ या गती अनेका. भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांसी. भक्त कोण किती श्रेष्ठ आहे ह्यात दुसरा भक्त सांगू शकतो. सेवा कोणाची श्रेष्ठ हा जो सेवा करतो त्याचं मूल्यमापन करू शकतो. आणि म्हणून गंगागिरीजी महाराज 200 वर्षापूर्वी, आज गंगागिरीजी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आपल्या गावागावातून प्रत्येकाची भाकरी वगैरे प्रसाद सेवा पोचलेलीच आहे. पण 178 केव्हापासून, तर मी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज जे सांगायचे ते आपल्याला सांगतो. महाराज म्हणायचे हे टिपण करायला लागल्यापासून 178 सप्ते गंगागिरी महाराजांचे झाले. हे जेव्हा कोणाच्या लक्षात आलं की बाबा चांगले काम करतायत, दरवर्षी हे चाललंय, आणि मग टिपण ठेवायला लागले. हे गावात सप्ताह झाला, त्या गावात. पण टिपण ठेवायच्या आधी जे काही सप्ताह होऊन गेले तेही माहीत नाहीये. म्हणून जवळजवळ 200 वर्ष होत आलेली आहे, होऊन गेले या सगळ्या सेवेला आपल्या भागामध्ये.
आणि आपल्या असा एकही तालुका नाही, एकही पंचक्रोशी नाही की जिथे सप्ताह झालेले नाहीत. प्रत्येक ठिकाणी सप्ताह झाले. त्याचा परिणाम काय झाला? जसं गावामध्ये शाळा झाली की शिक्षणाचा टक्का वाढतो आणि सुशिक्षितांचं प्रमाण वाढतं. त्याचा फायदा अनेक प्रकारे आपल्या सर्व कुटुंबांना होतो. तसंच आहे, गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला, मठ मंदिर उभं राहिलं, आध्यात्मिक सेवा घडू लागली की आपोआप जास्तीत जास्त घरापर्यंत अध्यात्माचा विचार संस्कार पोहोचतो. त्या सेवेमध्ये लोक सहभागी होतात आणि एक अध्यात्ममय वातावरण निर्माण होत असतं. म्हणून संत महात्म्यांनी केलेलं कार्य खूप मोलाचं आहे. खूप मोठे उपकार आपल्यावर. आपल्या गावातली मठ मंदिरं आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा देण्याचं काम करतात. या अध्यात्म पथावर चालण्यासाठी, दृढ ठेवण्यासाठी सतत आपल्याला यातून बोध मिळतो. आणि नाथ महाराज असं म्हणतात, बोध प्राप्त झाल्याशिवाय, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जीवनातील अज्ञान आणि भ्रांती दूर होत नाही. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेले, दिसू लागली वाट. भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत माया बापा उपकार करा, न्यावले खबरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माया बापा उपकार करा, न्यावले खबरी दाखवा दिनाचा सोयरा. बोध प्राप्त झाला की भ्रांती निघून जाते आणि आपण पत्करलेली अध्यात्माची वाट ही स्पष्ट दिसू लागते. मार्ग दाविला नीट असं म्हटलंय. आणि असं आहे की व्यवहारातला मार्ग असो, अध्यात्मातला असो, कुटुंबाच्या जबाबदारीचा असो, तो मार्ग नीटच असावा. म्हणजे मनुष्य सुद्धा आयुष्यभर सुखानं, आनंदानं हे जीवन व्यतीत करू शकतो. मार्ग भरकटला, मार्ग चुकला की फजिती होते, दुःख वाट्याला येतं. जुन्या काळामध्ये पैशा अडक्याच्या अडचणी होत्या, पण संस्काराची श्रीमंती फार मोठी होती. आज शिक्षण वाढतंय, पैसाही येतोय, पदव्याही मिळत आहेत, अनेक गोष्टी चांगल्या घडत आहेत, घडल्याच पाहिजे. पण दुर्भाग्यानं, दुर्दैवानं बऱ्याच पाहावं तिकडे मार्ग चुकतोय. परवा एक बातमी वाचत होतो, संभाजीनगरमध्ये शाळेत शिकताना एका मुलानं काय दुसऱ्या मुलीची छेड काढली. त्या मुलीच्या घरचे आले आणि त्या मुलाच्या आईबापाला मारलं. बातमी अशी होती. आता आम्हाला कीर्तनकारांना उगीच सवय, अभंग वाचला, ओवी श्लोक वाचला, त्याच्यावर विचार करायची सवय. तशी बातमी वाचली की आम्ही विचार करतो. ती सवय झाली ना, थिंकिंग प्रोसेस. मी आपला वाणीमामा विचार करायला लागलो की या मुलाला काय वाटलं असेल बरं संध्याकाळी, की ज्या वेळेला त्याच्या चुकीमुळे त्याच्या आईच्या कानशिलात बसलेली आहे, तर त्याला काही पश्चाताप झाला असेल की नाही हा विचार मी करत होतो. एकतर त्यानं चूकच करायला नको होती, हे पहिलं चुकीचं पाऊल. आणि निदान आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना खाली पाहावं लागलं, अपमान झाला, त्यावेळेला तरी त्याला पश्चाताप व्हायला पाहिजे. पण तोही जर न झाला असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा आणखी दुर्दैव कोणतं आहे. म्हणून आज घर आहेत,
घर पण शोधावं लागतं. मनुष्य जीवन आहे पण त्यातला माणूस शोधावा लागतो. सुविधा आहेत पण त्याच्यातलं सुख सुद्धा कसं घ्यावं हे शिकवावं लागतं. नाही तर सुविधेमध्ये सुद्धा दुःख घेणारे भरपूर आहेत. आता गाडी सुविधा आहे, मोटरसायकल काय, चारचाकी काय, वाकडी तिकडी चालली आपटले. मला सांगा, ही सुविधा सुखाला कारण झाली का दुःखाला? आता आपटले म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या चुकीनं आपटतो असं नाही, कधी कधी दुसरा येऊन अंगावर आदळतो. त्याला काय करावं विजू भाऊ? आपण आपल्या हातून आपली चूक होणार नाही याची काळजी घेत असतो, पण दुसऱ्यानं चूक केली कधी कधी ती तिसऱ्यालाही भोगावी लागते. विठाला विठाला थाप टाकी जा. माझ्या बोलण्याचा हेतू इतकाच आहे की नव्या पिढीतील आमच्या बंधू भगिनींनी उत्तम शेती करतायत, उत्तम शिक्षण घेतायत, उत्तम नोकरी करतायत, चांगलं चाललेलं आहे. पण हे सगळं करीत असताना आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होणार नाही, दुःख वाट्याला फार येणार नाही. कारण काही दुःख आपण टाळू शकत नाही, ती निसर्ग निर्मित आहे. कोणाचा तरी जन्म होईल, कोणाचा तरी मृत्यू होईल, कधी लाभ होईल, कधी हानी होईल, अशा गोष्टी होत राहतील. त्या आपल्या हातात नाही. पण मला वाटतं आपल्या हातात एक गोष्ट आहे की कोणाच्या जवळ बसायचं, कोणाच्या संगतीत जायचं, कोणाच्या नाही जायचं. आपल्या या वाणीनं काय बोलायचं, काय नाही बोलायचं, आपल्या हातानं कोणतं काम करायचं, काय नाही करायचं, आपल्या डोळ्यांनी काय पाहायचं, काय नाही पाहायचं, या कानांनी काय ऐकायचं. अनेक गोष्टी हातात नसल्या तरी या आपल्या हातात आहे ना. तुकाराम महाराज आपल्या स्वतःलाच संस्कार देतात. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, ओ घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. डोळे तुम्ही नारे सुख, डोळे तुम्ही नारे सुख. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही नारे सुख, डोळे तुम्ही नारे सुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. टाळकरी गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. संस्कार अनेक गोष्टीवर करावे लागतात. आता हे आचारी स्वयंपाक करतात तर त्या अन्नधान्यावर सुद्धा काही संस्कार करावे लागतात, तेव्हा त्याचे पक्वान्न तयार होतात. कांडिल्या कुटिल्या होतो मांडा, किंवा कामाविले तरी पाका ओज घडे, रुचिया आणि जोडे श्लाघ घेते. संस्कार करावे लागतात, श्रम घ्यावे लागतात. संस्कार हे श्रमाशिवाय होत नाही बरं. आता जर गहू दळायचे म्हटलं श्रम आलेच ना. ठीक आहे, आता जात्यावर दळावं लागत नाही, पण गिरणीपर्यंत जाण्याचे तरी श्रम घ्यावेच लागतात. बरं, दळून आणलेलं पीठ मळावं लागतं, ताकद लावावीच लागते ना. चपाती करावी, लाटावी लागते, म्हणजे काहीतरी आलंच ना. संस्कार, संस्कार हे जसे कुटुंबावर करावे, संस्कार हे जसे लहान बालकांवर करावे,
पण खरी संस्काराची सुरुवात संत महात्म्यांना असं वाटतंय ती आपण आपल्यावरती पहिले संस्कार करावे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मनः. श्रीमद भगवद्गीतेचं हे वाक्य किती अंतर्मुख करायला लावणार आहे. भगवान म्हणाले, बाबांनो, पहिल्यांदा आपणच आपला उद्धार घडवून आणा. आपण सन्मार्गी व्हा, आपण सज्जन व्हा, आपण सात्विक व्हा, आपण पुण्यमार्गी व्हा. आणि आपण जर स्वतः पुण्यमार्गी सन्मार्गी झालो नाही तर आपणच आपले शत्रू आहे. आणि आपण जर आपल्या स्वतःच्या उत्थापनासाठी प्रयत्न केले तर आपणच आपले मित्र आहे. आणि म्हणून काल कोण मला सांगत होतं मैत्री दिवस आहे म्हणे. चांगली गोष्ट आहे, पण गीतेच्या आधारानं मी सांगेल की खरा मित्र व्हायचा असेल तर स्वतःचा पहिला मित्र व्हा. कारण तुम्ही जर स्वतः चुकीच्या रस्त्याला निघाले असाल तर तुम्हाला दुसऱ्या शत्रूची गरज नाही, आपणच आपले शत्रू आहोत. मार्गच जर चुकलाय शत्रूची गरजच काय सांगा. अहो, एखादा मनुष्य चुकीच्या संगतीमध्ये आपली संपत्ती उधळतोय, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष, शेतीकडे दुर्लक्ष, व्यवसायाकडे, तब्येतीकडे. आता अशा माणसाला खरंच शत्रूची गरज आहे का? देव सुद्धा ठरवतो याच्यासाठी शत्रू. तुम्हाला खरं सांगू का, चांगलं काम करणाऱ्याला शत्रू लागतात, वाईट काम करणाऱ्याला लागत नाही, त्याला नसतातही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये थोडंफार काही शत्रुत्व असेल तर समजून घ्या तुम्ही काहीतरी चांगलं करताय म्हणून ते आहे. विठाला विठाला अभंग आहे सगळे, संतांचे विचार आहे. आप आपना घात कर शत्रू झालो मी दावेदार. महाराज म्हणतात, आम्ही जर आमच्या स्वतःला चुकीच्या दिशेला घेऊन निघालो तर आम्हीच आमचा घात करणारे आहोत, आम्हीच आमचे शत्रू आहोत. आणि म्हणून मैत्री दिवसाचा संदेश नव्या पिढीसाठी वारकरी संप्रदायाचा हा आहे की पहिल्यांदा गड्या हो, तुम्ही तुमचे मित्र व्हा. बंधूंनो, भगिनींनो, तुमचे मित्र तुम्ही स्वतः व्हा. तुम्ही स्वतः चांगलं शिक्षण घ्या, तुम्ही स्वतःचे संस्कार चांगले ठेवा, संगती चांगली ठेवा. तुमचं जीवन आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा उन्नतीकडे घेऊन जा, अधोगतीकडे नेऊ नका. मग तुम्ही तुमचे मित्र. आणि तुम्ही तुमचे मित्र झालात की मग तुमचा सहवास इतरांना घडावा असं बाकीच्यांना आपोआप वाटू लागेल आणि ते तुमच्या जवळ येत राहतील, तुम्ही त्यांच्या जवळ जात राहाल. नाहीतर मग हल्ली मैत्री सुद्धा विकत घ्यावी लागते, नाही का? मला वाटतं पाहुणचार, मैत्री हे विकत घेता येत नाही. प्रेम, पाहुणचार, मैत्री या गोष्टी आदरपूर्वक मिळवाव्या लागतात आणि त्यासाठी आपलं जीवन आदरणीय बनवावं लागतं. मुद्दा इतकाच आहे की आमच्या हातात आहे आम्ही काय बोलावं, काय पाहावं, काय ऐकावं, कोणाचा संग करावा. कारण कुसंग हा सर्वथा त्याज्य आहे आणि सत्संग हा माणसाला उन्नतीकडे नेणार आहे. गोपाळ गोपिकांचं भाग्य असं होतं की स्वयं भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतीर्ण झाले. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. ओ परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. वाक्या बाळे अंगो कृष्ण नवनीत चोरी. 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 म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. म्हणती गवळणी हरीची पाऊले परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. परमात्मा निर्गुण निराकार निष्काम निराळा गोपी लाविल्याचा असा हा परमात्मा. परंतु तो द्वापार युगामध्ये, कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सर्व ग्रंथांतरी जे वर्णन आलेले, ऋषीमुनी संतांनी जे वर्णन करून ठेवलेले आहेत त्यामध्ये देव हा पुन्हा पुन्हा अवतार घेतो असं सांगितलं. आणि गीतेमध्ये सुद्धा भगवान तसाच उद्घोष करतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा यदा यदा शब्द संस्कृत भाषा आहे, ज्या ज्या वेळी.
त्याचा अर्थ काय होतो? ज्या ज्यावेळी धर्माची हानी होते, समाज व्यवस्था विस्कळीत होऊन जाते, समाजामध्ये पाप दुःख भयंकर वाढतं, दुष्टांचं प्राबल्य आणि सज्जन सत्प्रवृत्ती धोक्यात येते, अशा वेळेला संभवामी युगे युगे अहम संभवामी, म्हणजे मी जन्म घेतो, पण एकदाच नाही, युगे युगे युगायुगांमध्ये वेगवेगळ्या काळात मी जन्म घेत राहतो, मी अवतार घेत राहतो. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण, दुष्टांचा संहार आणि धर्माची संस्थापना. म्हणून हाच परमात्मा जगत निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेव होतो. जगताचं पालन पोषण करण्यासाठी परमात्मा विष्णुरूप धारण करतो. जगतात काही वाईट निर्माण झाल्यास त्याचा संहार करण्यासाठी तो शिव होतो, रुद्र होतो, महादेव होतो. जगामध्ये माया ममता करुणा देण्यासाठी आणि या सर्व जनाचं आपल्या लेकराप्रमाणे रक्षण करण्यासाठी तोच परमात्मा कधी आई होतो, देवी होतो. सर्वांना बुद्धी प्रदान करण्यासाठी, सुख प्रदान करून दुःख मिटवण्यासाठी कधी तो गणपती होतो, दत्त होतो. तसाच तो परमात्मा राम आणि कृष्ण पांडुरंग सुद्धा होतो. द्वापार युगामध्ये भगवान साक्षात प्रकट झाले, पण भगवान हा कधीही त्याचं महत्पण दिसू देत नाही. माणसं सामर्थ्यवान जगात पुष्कळ आहे, पण ते आल्याबरोबर आपलं सामर्थ्य दाखवत बसत नाही. एखाद्या कुस्तीच्या फडामध्ये एखादा पट्टीचा जुना पैलवान असतो, पण तो का आल्याबरोबरच लगेच दंड थोपटतो आणि कुस्ती खेळायला सुरू करतो का? कुस्ती आणि हुस्तीमध्ये फरक आहे. हुस्ती आल्याबरोबर सुरू होत असते, हे गचंडा गचंडी. जिला नियम नाही ती हुस्ती, आणि जी नियमानं खेळली जाते ती कुस्ती. विठाला आता बसलेले आमचे काही सुज्ञ बंधू म्हणतील कुस्तीत सुद्धा हुस्त्या व्हायला लागल्यात महाराज. ते मला माहिती आहे. आता काय करता, स्वभावाला दोष औषध नाही म्हणतात. पण खेळ हे खेळकरपणेच खेळले पाहिजे, त्याच्यात दोस्ती नको आहे. मुद्दा इतकाच आहे, कुस्ती आहे, पण कुस्ती त्याचं सामर्थ्य तो काय आल्याबरोबर दाखवत नाही. रामायणातला प्रसंग आहे, जेव्हा सीतेचं स्वयंवर ठेवण्यात आलं होतं आणि जो शिवधनुष्य भंग करील, सीतामाई त्याच्या गळ्यात वरमाला घालील, असा त्या सीतेच्या स्वयंवराचा नियम ठरलेला होता, अट होती. देशोदेशीचे राजे महाराजे युवराज सामर्थ्यवान लोक तिथे जमलेले होते, परंतु शिवधनुष्य होतं. म्हणून आजही वाक्प्रचार प्रचलित झालेला आहे. एखादं अवघड काम असेल तर लोक म्हणतात, अहो हे शिवधनुष्य पेलणं फार अवघड होतं, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं शक्य झालं. शिवधनुष्य म्हणतात. शिवधनुष्य हल्लही नाही, अनेकांनी प्रयत्न करून पाहिले. राजा जनक स्वतः दरबारामध्ये, रावणही तिथे होता, सीता स्वयंवरालाही रावण होता. त्याने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण थोडंसं उचललं ना अंगावर घेऊन पडला म्हणतात. फजिती झाली, त्यालाच दबलेला कसा तरी बाहेर काढावा लागला. आता रावणाची ही फजिती झाल्यावर बाकीचे म्हणाले, आपण आपली ताकद आजमावून न पाहिलेलीच बरी. रावणाची फजिती एवढी आहे, आपण कशासाठी? सगळे शांत झाले. आणि मग राम तिथे होते, ध्यानात ठेवा. सामर्थ्य वान लोक अजूनही समाजात पुष्कळ आहे, पण ते उथळ नसतात, आणि जे उथळ असतात ते खरे सामर्थ्यवान नसतात. उगीच गावातल्या चौकात कोपरीच्या खिशात हात घालायचा आणि पैशाचा बंडल काढायचा, 1 2 3 हे घ्या 500, ही घ्या माझी वर्गणी. याला उथळपणा म्हणतात. 500 द्यायचे तर घरूनच पाकिट करून आणा, ते कोपरीचं काढायचं, मग ते सगळ्या देखत मोजायचं. अरे याला काही, आपल्याकडे नाहीत अशी माणसं. मी लांब फिरतो ना, कुठं कुठं पाहिलेलं आहे बाहेर. मोठी माणसं उथळ नसतात. आपल्यामध्ये सुद्धा अनेक मोठी माणसं आहेत, मला त्याची कल्पना आहे. स्त्री पुरुष संयमानं वागणारे आहेत,
माणसाजवळ धन असू द्या, ज्ञान असू द्या, गुण असू द्या, पदप्रतिष्ठा असू द्या, संयमानं वागलं की त्याचा एक मोठा प्रभाव समाजामध्ये निर्माण होतो. आणि हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. राम संयमी आहे, मर्यादा पुरुषोत्तम. कोणाच्या ना उचलत नाही, गेले पळत उचललं नाही. नाही, याला काय म्हणतात आपल्या मराठी भाषेत नागनाथ महाराज? उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी. राम काय उतावळा नवरा आहे? त्याला सुद्धा हसू आलं पाहिजे. तुला सुद्धा कळलं म्हणजे आमचं कीर्तन कारणी लागलं गड्या. विठाला विठाला भोळा महादेव आहे, पण चांगला आहे. नेहमी भेटतो, इथं आला की तो भेटतोच. त्याच्याशी दोन शब्द आम्हाला बोलावंच लागतं. कीर्तनाचं हेच तर वैशिष्ट्य. सगळ्यांना आनंद देतं, लहान थोर अबाल वृद्ध. मुद्दा इतकाच आहे, राम शांत होते. जनक राजा पुढे आला आणि म्हणतोय की माझ्या सीतेला योग्य ठरेल असा एकही वर इथे नाही का? असा कोणीच सामर्थ्यवान नाही का जो शिवधनुष्य उचलून ते भंग करू शकेल? तरी राम शांत आहे. त्याचं कारण सांगतो. राम हे आपल्या गुरूंच्या सोबत आलेले होते आणि ज्यांच्या सोबत आले त्यांचं नाव आहे विश्वामित्र. राम लक्ष्मण त्यांच्या सोबत होते. आणि जेव्हा मोठ्या माणसांच्या सोबत आपण असतो ना, त्यावेळेला आपण ऑर्डर देऊ नये कोणत्याही, ते सांगतील त्याच्यात आपली आवड मिसळावी. कळलं का? एखाद्या थोरल्या माणसासोबत तुम्ही जर एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेलात तर तुम्ही जास्त बोलू नये, तुमच्यातल्या थोरल्यांना बोलू द्यावा. हा नियम आहे, संकेत आहे. आणि हे आपल्या वाडवडिलापासून आपण पाळत आलेलं आहे. कोणत्याही सभेमध्ये जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ असतील त्यांच्या मर्यादांचं पालन, आणि अजूनही मर्यादांचं पालन करणारी माणसं शोभून दिसतात जगामध्ये. उतावीळ माणसं. लोक म्हणत असतात पुढच्या ट्रिपला एवढा माणूस घेऊ नका बरं. तुमच्याकडे म्हणतात की नाही मला माहित नाही. ट्रिपला जात असताना तुम्ही देवदर्शनाला अयोध्येला जाता, काशीला जाता. काशी करायला नाही म्हणत मी, काशीला जाता म्हणतोय. पण एखाद्या माणसाने जर फारच त्रास दिला, प्रत्येक गोष्टीत त्रास, या हॉटेलला थांबू म्हणलं की नाही नाही जरा पुढे जाऊ, आणि जरा पुढं म्हणता म्हणता तिसरा पार. चहाची वेळ होती तरी दुपारचं जेवण मिळत नाही. काही माणसं भले नम्री असतात. तेव्हा मुद्दा इतकाच आहे की थोरल्यांच्या सोबत आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपण थोडंसं त्यांच्या कलानं घ्यावं. ही आपली संस्कृती राहिलेली आहे. राम परमात्मा आहे, पण परमात्म्यापेक्षा सुद्धा गुरुचं स्थान, संतांचं स्थान हे मोठं आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. विश्वामित्र सांगत नाही तोपर्यंत राम उठले नाही. आणि विश्वामित्र मग म्हणतात, जनक राजा असं म्हणू नकोस की या सभेमध्ये सीतेसाठी योग्य कोणी नाहीये, पण बाकीच्यांना सुद्धा इथं आलेले आहेत, त्यांना त्यांची शक्ती आजमावू दिली पाहिजे, म्हणून आम्ही शांत होतो. हे माझ्या सोबत माझे शिष्य आलेले आहे. राजा दशरथाची दिव्य ही अयोध्येतली मुलं आहेत आणि यांना मी मिथिलेमध्ये जनकपुरीमध्ये घेऊन आलेलो आहे. हे राम आहेत, हे लक्ष्मण आहे. आणि रामाला आज्ञा केली, प्रभू रामा उठा आणि त्या धनुष्याला चाप लावा. राम प्रभू उठले. पहिलं काम काय केलं माहिती आहे? प्रथम नाव ही गुरु चरणन माथा. तुलसीदासजी म्हणतात राम उठले आणि पहिल्यांदा आपल्या गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. पहिलं दर्शन केलं. बघा किती संयम आहे. आता उठा म्हणले की लगेच पळाले नाही तिथे सुद्धा. काही ठिकाणी मोठी गोष्ट अवघड असते. आणि मग सभेला नमस्कार केला. सभेत लहान थोर होते. राम राम आहे, इतके सर्वांचे मायबाप आहे, पण तरी सभाजनाला नमस्कार केला. तिथे गेल्यानंतर ज्या शिवाचं हे धनुष्य आहे त्या भगवान शंकराला नमस्कार केलेला आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम नमामि. आज श्रावणाचा दुसरा सोमवार आहे.
जरा भगवान महादेवाचं भजन करूया सगळं. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नमः शिवाय ओम टाळी वाजवून भजन करा. हर हर भोले नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः भगवान श्री नवनाथ महाराजांना सुद्धा महादेवाचं भजन आवडतं बरं. त्याचं कारण नवनाथ नाथ परंपरा ही आदिनाथापासून सुरू होते. हु इज आदिनाथ? आदिनाथ भगवान शंकर. आदिनाथ दुसरे कोण आहे? म्हणून आपण हरिपाठामध्ये म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिणीनाथ, काणिफनाथ सर्व जे काही नवनाथ आहेत, भर्तरीनाथ आहे, छरपटीनाथ आहे, पण या नवनाथांना जी विद्या मिळाली, जे ज्ञान मिळालं, ती परंपरा भगवान शंकरापासून. आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगट आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती मच्छिंद्राला धले सहज स्थिती मच्छिंद्राला धले सहज स्थिती तेच प्रेम मुद्रा गोरक्षा ओळली. अशा पद्धतीने ही परंपरा पुढे पुढे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हटलं. ज्ञानोबाराय म्हणाले आमचा वारकरी पंथ सुद्धा नाथ पंथातून जन्माला आलेला आहे. मूळ नाथ पंथ, नाथ पंथाची ती विद्या ज्ञान परंपरा. आणि निवृत्तीनाथ महाराजांना गुरु म्हणून लाभले ते गहिनीनाथ महाराज. गहिनीनाथांचे गुरु होते गोरक्षनाथ महाराज. गोरक्षनाथ महाराजांचे गुरु होते मत्स्येंद्रनाथ महाराज. आणि मत्स्येंद्रनाथांना माशाच्या रूपात विद्या मिळाली होती भगवान शंकरापासून. ज्यांनी पोथ्या पुराणं वाचली ऐकली त्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना, आपल्यासारख्या अनेक सुज्ञांना हे माहिती आहे की भगवान शंकर पार्वतीला सांगत होते ज्ञान. म्हणजे नवऱ्यानं बायकोशी हितगुज केलं पाहिजे, चांगल्या विषयावर चर्चा केली पाहिजे, याची परंपरा सुद्धा आपल्याकडे जुनी आहे. नवऱ्यानं काय बायकोशी बोलू नये काय? चांगल्या विषयावर विचार विनिमय, शेती वाडी उद्योग व्यवसाय घर परिवार अध्यात्म, नवरा बायकोमध्ये समन्वय असला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, विचार विनिमय असला पाहिजे. अहो गाडीची दोन चाकं आहे, एक चाक चाललं आणि दुसरं म्हणालं मी नाही चालत, कसं काय जमेल? का एक चाक म्हणलं तू जा तिकडे जायचं तर जा, मी इकडे जातो, आता कसं काय व्हायचं बा? त्या गाडीचं काय व्हायचं, त्या आखाचं काय व्हायचं?
तुकडेच होणार ना. म्हणून इथे बसलेले असे आदर्श परिवार आहे. नव्या पिढीसाठी मला हे बोलायचंय. मी अनेक घरी गेलो, काही जोडपे असे पाहिले ज्यांच्या लग्नाला 60 वर्ष झाले, 50 वर्ष, नवरा बायको गुण्या गोविंदाना. हा संस्कार आपण घेणं फार आवश्यक आहे आणि विचार विनिमय असला पाहिजे. नवरा बायकोनी विचार विनिमय करणं म्हणजे काय बायकोच ऐकतो म्हणणं असा अर्थ नाही होत त्याला. विचार विनिमय एक वेगळी गोष्ट आहे, ऐकलं पाहिजे, चांगला सल्ला. म्हणून महादेव पार्वतीशी बोलत होते, ध्यानात ठेवा. महादेवाचा आवडता श्रोता आणि पहिला श्रोता कोण आहे कथेचा? पार्वती आहे. पण झालं असं, पार्वतीलाही काय काम धाम धावपळ. एक दिवस ऐकता ऐकता लागली बुवा झोप. पार्वती माता झोपल्या आणि झोपल्या तिथे माशाच्या पोटात शिरून मच्छेंद्रनाथ भगवान विष्णूच त्यांच्या रूपानं हे ऐकत होते माशाच्या पोटात. आणि भगवान शंकर सांगत होते, पार्वती झोपल्या तर तो मासा होकारी देऊ लागला पाण्यातून. का क्षीरस सिंधूच्या परिसरी, क्षीर सिंधूच्या तटावर बसून नेनो काय त्रिपुरारी सांगितले जे शक्तीच्या कर्ण कुहरी. क्षीर सिंधूच्या परिसरी अशी ओवी आहे. नेनो काय त्रिपुरारी सांगितले जे. मासा हुंकार देऊ लागला, कारण गोष्ट अर्धी राहू नये. आणि भगवान शंकर सांगत गेले सांगून झालं, डोळे उघडून पाहतात तर पार्वती माता झोपलेल्या निवांत झोपी गेल्या. महादेव म्हणाले, अरे आमचा श्रोता तर झोपी गेला, मग होकाऱ्या कोण देत होता इथं? आमचा श्रोता तर झोपी गेला. पाहिलं तर पाण्यामध्ये तो मासा दिसला. हे त्रिशूळ घेतलं आणि फेकून मारलं. चोरून ऐकतो, त्रिशूळ फेकून मारलं तर ते कानावर धारण केलं. भगवान विष्णूच होते त्या रूपात. की महादेवानं मोठ्यानं केलेली शिक्षा आहे, त्या शिक्षेचा सुद्धा अपमान नको, ती हुकवायला नको, आणि कानावर घेतलं. आणि म्हणून नाथ पंथामध्ये कान फाडले जातात. सगळ्या नाथांचे जे काही फोटो आहेत नवनाथांचे, ही नवनाथ परंपरा भगवान शंकरापासून आहे. आणि म्हणून हा नवनाथाचा भंडारा सोमवारी का, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं की नाही आता? हे त्याचं उत्तर आहे. विठाला संयम आहे. राम प्रभू विश्वामित्र सांगतात त्यावेळेला उठताय. या गोष्टीतून गोष्ट मला आठवली, सांगून गेलो आपल्याला. राम उठले आणि शंकराला वंदन केलं, कारण शिवधनुष्य कोणाचं आहे? शंकराचं आहे. म्हणजे बघा तुम्ही, ज्याच्यात खरी क्षमता असते अशी माणसं आपल्याला भेटतात. आपल्यामध्येही बसलेली पुष्कळ तरुण पिढीमध्ये सुद्धा चांगली मुलं मुली आहे. मोठ्या पदावर शिकून सुद्धा अभिमान नसतो. घरी आलं की आईला सासूला भांडी घासू लागायची म्हटलं तरी त्या मुलीला काही कल्पना वाटत नाही. स्वयंपाक करायचा म्हटलं तरी अडचण नाही. तेव्हा त्या ठिकाणी राम सर्वांना वंदन करतात. गुरुला वंदन, सभेला वंदन, शंकराला वंदन, आणि मग शिवधनुष्य उचल. आतापर्यंत जे आले ना ते पाया पडलेच नाही, ते लाता हानीत आले. खाली बसलेल्यांकडे सुद्धा पाहिलं नाही, याला एक लात त्याला एक लात, आणि मी आता जातो मी आता उचलतो. असं लाथाळून जगामध्ये काही मिळत नाही, पायदळी तुडून काही मिळत नाही. म्हणून कुटुंबाला पायदळी तुडू नका, संबंधांना पायदळी तुडू नका, आपल्या अध्यात्माला आपल्या परंपरेला पायदळी तुडू नका. हेच सांगणं या भंडाऱ्याच्या दिवसाचं आहे, तरुण पिढीला सांगणं आहे. पायदळी तुडून कोणाचं भलं झालं नाही आणि तुमचं कधी होऊ शकणार नाही. आदर करा, त्यांच्या पायी नतमस्तक व्हा. वडीलधाऱ्यांच्या, देवाच्या, धर्माच्या, संतांच्या. घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा प्राणे, पूजा करी काया वाचा प्राणे. एका जनार्दन
वासुदेवपर प्रकरणातील अभंग आहे. काकड आरतीत आपण ऐकलायला आहे, कानावर गेलेला आहे सगळं. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, अशी या अभंगाची सुरुवात आहे. त्याचं शेवटचं चरण आहे. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, वाडवडिलांच्या चरणी, संतांच्या चरणी, वरिष्ठ ज्येष्ठ पूजनीय मंडळींच्या चरणी आपण नतमस्तक राहावं, विनम्र राहावं. आणि म्हणून राम त्या सगळ्या बळावर ते धनुष्य उचलतात, त्याला चाप लावतात, धनुष्य मोडलं जातं, स्वर्गात दुदुंभी वाजतात, देव पुष्पवृष्टी करतात आणि ब्राह्मण ब्रह्मवेत्ते मंत्रोच्चार करू लागतात, सगळेजण जयघोष करतात आणि राम सीतेचा विवाह संपन्न होतो. ही गोष्ट मी एवढ्यासाठी आपल्याला सांगितली की क्षमता असून सुद्धा त्याचं प्रदर्शन सामर्थ्यवान लोक करीत नसतात, गरज पडेल त्यावेळेला आपल्या सामर्थ्याचा परिचय देत असतात. काय झालं, एका गावात असा सप्ताह होता आणि अन्नदानाची पंगत बसली. आता हे आपल्या डोराळ्यात बघा, कोण वाढू लागतंय, कोण झाडू लागतंय, कोण भजन करतंय, कोण पारणाला बसतंय, सगळं गाव यामध्ये सहभागी. पण त्या गावात एक पोरगं होतं, ते वाढू लागत नव्हतं, झाडू लागत नव्हतं, पारणाला बसलं नव्हतं. त्याला काय झालं, सासऱ्यानं घातली होती अंगठी आणि ती 4 ग्रामची होती, म्हणजे पक्की अर्ध्या तोळ्याची सुद्धा नव्हती. किती होती अंगठी ती? 4 ग्रामची. पण त्याला मोठा हरिक झाला, आपल्याकडे अंगठी आहे, आपल्याकडे अंगठी आहे. मग ते वाढायला घेण्याचं असं बोट दाखवायचं, ए याला वाढा, चला हे पाहुणे आले यांना वाढा, ते पाहुणे आले त्यांना वाढा. आता गावातला एक म्हातारा माणूस होता बिचारा, त्यानं आपलं जुना माणूस पागोटं बांधलेलं, अंगरख अंगात, याची 4 तोळ्याची अंगठी तरी हा तीनदा दाखवतो. त्या म्हाताऱ्यानं बंडी काढली, त्याच्या दंडात 10 तोळ्याचं कडं होतं सोन्याचं. म्हातारी माणसं पक्की असतात, ते काय साधे. 10 तोळ्याचं कडं त्याच्या दंडात, आणि त्या पोराला असं जाऊन गुस्सा दिला, हे पोरा, सगळे पोरं वाढतात, हे करतात, आणि काय बोट घेऊन फिरतं म्हणे. त्यानं ते असं पाहिलं, बापरे म्हणला, म्हाताऱ्याचं एवढं सोनं आहे. आणि जे बोट झाकून घेतलं आणि प्रसाद न घेताच घरी गेलं. ते विठाला अंगठी असणं काय वाईट आहे का? आहेत ना, सगळ्यांकडे आहे ना. पण आपण काही काम करत नाही, काय सेवा करत नाही. दागिने असावे, संपत्ती असावी, गुण असावं, ज्ञान असावं, धन असावं, काही हरकत नाही. त्याचं प्रदर्शन, त्याचा अभिमान किंवा त्याचा चुकीचा उपयोग नसावा. आज दुर्दैवानं पैसा मिळवतानाही चूक होते आणि पैसा खर्च करताना सुद्धा चूक होताना दिसते. हे वास्तव आहे. तुमच्यासारख्या सज्जन माणसांना माझ्याही पेक्षा जास्त अनुभव आहे. आपण पाहतो, कधी कधी एखाद्याला जर म्हटलं की अरे सप्ताहाची पंगत घे, तो म्हणतो लय अडचण आहे. आता इथे नवनाथाला नंबर लागतात, हो तुमचं खरंच डोराळेकरांचं कौतुक आहे, नंबर लागतात अन्नदानाला, एकापेक्षा एक पंक्ती 8 दिवस. हे सर्व अन्नदाते सगळ्यांनी यावं जिल्ह्यातून, या सप्ताहाच्या अन्नदानाचा आदर्श घ्यावा. असा सप्ताह 7-8 हजार लोक जेवतात रोज. सोपी गोष्ट आहे. खेडेगावात 7-8 हजार लोक, आणि नंबर लागत नाही. मग 20-20 जण, 30-30 जण, काय जेवढे होतील ते सहभागी होतात. काय हरकत नाही, सगळे मिळून करू. पण फार चांगलं करतात, फार आनंद आहे. आता एकाला म्हटलं अरे पंगत घे, नाही फार अडचण आहे म्हटलं. आणि तोच माणूस मित्रांना पार्टी देतो वाढदिवसाला 1 लाख रुपयाची. काय म्हणतात बा त्या पार्ट्याला, ओली पार्टी, सुखी पार्टी, काय आम्हाला तर काय वारकऱ्याला कळत नाही. आम्हाला त्याचं गद्य नाही, पद्य नाही, आम्हाला काय कळत. 1 लाखाची पार्टी देतो मित्राला वाढदिवसाची. मला अशा मंडळींना सांगायचं की बाबा हो, अरे वारकऱ्यांना जीव घालायला तुम्ही 10-20 हजारच खर्च करा, पण हे तुमच्या 3 पिढ्याला पुण्य पुरणार आहे. पार्टी ज्याला खाऊ घातली ना, तो खाऊन गेल्या बरोबर उलटल्याशिवाय राहणार नाही, लिहून ठेवा. त्यांना किती खाऊ पिऊ घाला, त्यांना त्याची जाणीव नसते. पण परमेश्वरासाठी आपण जे करू तो परमात्मा पिढ्यानपिढ्या ध्यानात ठेवतो. अरे द्रौपदीनं फक्त चिंधीच बांधली होती ना बोटाला, पण भगवान ध्यानात ठेवतोय. त्या द्रौपदीनं जेव्हा कौरवांनी सभेत तिचा अवमान केला, कोणी मदतीला येत नाही, आणि मग धावा केलेला आहे. कोठे गुंतला
आणि म्हणून सामर्थ्याचा सदुपयोग झाला पाहिजे, याचंच नाव आहे पुण्य. बस, फार संक्षिप्त सांगतो, सारांश सांगतो पुण्य मार्गाचा, सामर्थ्याचा सदुपयोग. आपल्याला बोलता येत असेल, पण समाजाचं वाटोळं करण्यासाठी आपण बोलू नये, समाजाचं भलं करण्यासाठी बोला. आपण लोकांचा मार्ग चुकण्यासाठी बोलू नये, लोकांना मार्गावर आणण्यासाठी बोला. बोलता अनेकांना येतं, पण काहींच्या बोलण्याने, मध्यस्थी केल्याने लग्न जुळतात आणि काहींच्या म्हणून बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. असं बोलावं. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत्. गीतेनं बोलण्याची आचारसंहिता आणि सर्व आचारसंहिता खरं आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला शिकवल्या. म्हणून राम सामर्थ्य दाखवत नाही आणि वेळ आल्यावर त्याचा सदुपयोग केल्याशिवाय राहत नाही. कृष्ण सामर्थ्य दाखवत नाही. कृष्ण सुद्धा प्रगट झाले ना, भगवान म्हणून दर्शन दिलं वसुदेव देवकीला. शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज मोर मुकुट, कंठी कौस्तुभमणी गळा वैजयंती माळा सावळा सुकुमार वर्ण, अशा स्वरूपात चतुर्भुज रूपात प्रगट झाले. श्रावणवद्य अष्टमीची मध्यरात्र होती. आता जन्माष्टमी येणार आहे, या श्रावणात आता जवळ आली. आणि देवकी मातेनं आग्रह केला, देवाचं दर्शन घेतलं. देवा धन्य आहोत आम्ही. कोणत्याही पुण्याईनं जो परमात्मा भेटत नाही तो तू आम्हासाठी मागे पुढे तू आलायस, आम्हाला खूप बरं वाटलं. पण देवा, तू आमचं बाळ होईल असं म्हणाला होता ना, आम्ही तप काय केलं होतं, तू आमचं बाळ हो. आणि तू तर चतुर्भुज झालास, देव झालास. तू देव झाला तर लोक मला भक्त म्हणतील, पण मला फक्त भक्त होण्यात स्वारस्य नाहीये, मला आई व्हायचंय. आणि तू देव रूपात भेटून मी आई होणार नाही, तू बाळ रूपात भेटला पाहिजे तर मी आई होईल. काही नाते किती मोठे असतात पहा. माझ्या आया बहिणी इथे पुढे बसलेल्या आहे. काही नाते किती मोठे असतात. त्या भक्त आणि देव म्हणून असलेल्या नात्यापेक्षा आई आणि बाळ, आई आणि लेकरू हे नातं त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. हे देवकी तिथे स्पष्ट करते. तिथे लिहिलेलं नाही, त्या कथेतून आपल्याला हा अर्थ सापडतो. त्या कथेतून अर्थ सापडतो. आणि देवकी म्हणते, म्हणून होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी. बाळ रूपात मांडीवर पहुडला, रडू लागला. पण त्याच वेळेला प्रहरेकरी जे कंसानं त्या कारागृहात नेमले होते त्यांना झोपा लागल्या. कड्या कुलप हातातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या. देव आला की बंधन नष्ट होतं आणि माया आली की मनुष्य बंधनात अडकतो. म्हणून ईश्वराचा ध्यास का घ्यायचा, तर या दुःखाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी. परमात्माला वसुदेवानं हे बाळ घेतलं, यमुना माईनं वाट करून दिली, गोकुळामध्ये नेऊन पोहोचवलं. मायारूपी मुलीला घेऊन वसुदेव इथं आले. ही मुलगी हेच 8वं बाळ समजून कंसानं मारण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीनं अष्टभुजा देवीचं रूप प्रगट केलं आणि कंसाला सूचना केली, तू मलाही मारू शकत नाही, आता तू तुझाच जीव वाचवला पाहिजे, कारण तुला शिक्षा देणारा आता प्रगट झालेला आहे. तुझं लागी वधी उपजला मजाधी. कधीतरी वेळ येते की जगामध्ये अन्याय दुराचार करणाऱ्या व्यक्तीला आपल्या कर्माची परतफेड करावी लागते. विठाला विठाला रावण कंस आदी हे सगळं त्या पापाचं प्रतीक आहे, त्या दुराचाराचं प्रतीक आहे. ही फक्त पात्र नाही आहे, ही त्या दोषांची प्रतीक आहे. अशा रूपात आपण त्यांना पाहिलं पाहिजे. आणि म्हणून शेवटी कृष्ण हा गोकुळामध्ये आता हळूहळू लहानाचा मोठा होतोय. गर्गाचार्य आले, नाव ठेवलं, त्याचं भविष्य सांगितलं. भगवान महादेव आले, लहानपणी या बाळाचं दर्शन घेऊन गेले. आणि हळूहळू बाळ आता हे रांगायला लागलेलं आहे. आणि नेतृत्व हे अगदी लहानपणीच दिसू लागत असतं. कोणताही गुण जो रक्तातून आलेला असतो, पूर्व संस्कारातून आलेला असतो ना, तो
हे पहा, काही लहान लेकरांना त्यांना पावली खेळायची शिकवावं लागत नाही. वारकऱ्याची अनेक पोरं आहे आमच्या आजोबाच्या सोबत नातवाला हे टाळ घेतात, पावली खेळतात, उड्या मारतात. त्याचं कारण तो गुण असतो. तसं कृष्ण हे भगवान आहे आणि शिवाय राजपुत्र आहे. कृष्ण हे गोपाळ पुत्र नाही आहे. गवळ्यांच्या गोकुळामध्ये ते राहिले, पण वसुदेव हे राजे आहे, देवकी ही महाराणी आहे आणि त्यांचा सुपुत्र श्रीकृष्ण आहे. पण जगामध्ये काही जर चांगलं नियतीला तुमच्या हातून घडून घ्यायचं असेल तर कधी कधी त्यागही करावा लागतो. कृष्णाच्या नशिबी हा त्याग. रामाला तरी मोठं झाल्यावर वनवासाला जावं लागलं. आपल्याला सगळ्याला कळकळ वाटते रामाच्या वनवासाची, पण मायबाप हो, कृष्णाला जन्माला आला त्याच दिवशी आईबाप सोडून बाहेर जावं लागलं. कृष्ण हा सतत हसतो, खेळतो, आपल्याला हसतं ठेवतो आणि म्हणून त्याची दुःख आपल्याला कळूच देत नाही. त्याची दुःख त्यालाच ठाऊक आहे. या जगामध्ये असे बरेच स्त्री पुरुष असतात की ते हसत खेळत राहतात, तुमच्या समस्या सोडवित राहतात, तुम्हाला आधार देतात. कुटुंबात अशी माणसं असतात, अवतीभोवती असतात, नात्यात असतात, समाजात असतात. त्यांची दुःख कधी आपण समजूनच घेत नाही. त्यांची अडचण, त्यांचं एकाकीपण, त्यांच्या व्यथा. कृष्ण हा असाच आहे. त्यानं त्याच्या व्यथा कधी गायल्याच नाही. तो गीत गात राहिला, विठाला विठाला आता तो बाल सवंगड्यांना एकत्र करतोय. रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गारहाणी, यशोदे साजनी, पेंद्या वाकड्या बोबड्या श्रीदामा. सुदामा मोठेपणी भेटला बरं, उज्जैनीला आल्यावर भेटला होता सुदामा, आणि बालपणी रांगताना जो भेटला तो श्रीदामा. असा हा फरक आहे थोडासा. तर असे सगळे बाल सवंगडी भेटले श्रीकृष्णाला. कार्य सुरू झालं आणि कार्य करत असताना सगळ्यांपर्यंत पोहोचायचंय. मग आता लहानपणी काय निमित्त, काहीतरी निमित्त, खेळण्याचं काय, खोडी करण्याचं काय. दही दूध लोणी चोरणं ही भगवंताची लीला होती, ती त्याची गरज नव्हती किंवा तो काही हव्यास म्हणून ती चोरी करत नव्हता. आणि तसंही आपल्याच घरातली वस्तू आपण वापरणं याला चोरी म्हणतात का? ब्रह्मांड त्याचं आहे आणि त्यानं दही दूध घेतलं भूक लागली म्हणून. आता गंमत अशी आहे, आपण फक्त राखणदार म्हणून पाठवलोय तर आपण त्याला चोर समजायला लागलो. आपल्याला राखणदार पाठवलेलं आहे की किती दिवसापुरतं. जसं त्या बँकेमध्ये कॅशियर असतात, मॅनेजर असतात, ते त्या पैशाचे विश्वस्त असतात, ट्रस्टी असतात, राखणदार आहे. बाकी ज्याचं धन आहे त्याचं त्याला ते द्यायचं आहे, त्यानं मागितलं की. तसं आपणही 50 वर्ष 60 80 100 वर्ष ट्रस्टी म्हणूनच आलेलो आहे इथे. काय आपल्याला जे करायचंय त्यातून चांगलं करावं एवढाच अर्थ आहे. बाकी जसं बँकेतल्या माणसाला घरी काही आणता येत नाही आणि बँकेतल्या माणसाने घरी आणलंच तर बँक राहत नाही. बऱ्याच अप्पलपोट्या लोकांनी बँका बुडवल्या. विठाला आणि शहाणं म्हणावं का वेडं म्हणावं का अतिशहाणं म्हणावं, काही लोक जे बुडणार आहे त्याच्या ताब्यात नेऊन धन देतात आणि जे आपलं आहे, जे शाश्वत आहे, जे चांगलं आहे तिथं विश्वास ठेवत नाही. आता शिर्डी भागात माणसं कसे बुडतात हे काय मी सांगायची गरज आहे येऊन? आम्ही काय बातम्या ऐकत नाही का, पेपर वाचत नाही का, आम्ही या भागात येत नाही. पण मला ही गोष्ट टीका करण्यासाठी करायची नाही. टीका करण्याचा माझा स्वभावच नाही. मी जे माझ्या बोलण्यात टीका वाटली तरी काहीतरी त्याच्यातून सूचना द्यायची म्हणून बोलतोय, ध्यानात घ्या. मला आमच्या कष्टानं 2 पैसे कमवणाऱ्या सगळ्या मायबाप बंधू भगिनींना सूचना करायची आहे. हल्ली दररोज बातम्या येतात पहा, ह्या कंपनीनं पैसे, या कंपनीनं फसवलं. बसू द्या बसू द्या बसू द्या, बसा बसा बसा. हा झालं, संपलं. त्यांनी आता सूचना केली, 4 वाजून गेले म्हणून, आणि महाराज उशिरा आले आणि परत रंगले म्हणे, नाही का. 10-20 मिनिटं उशीर झाला अण्णा. परंतु थोडंसं काय झालं, आमच्याकडे एक शेतकरी मेळावा होता छोटासा आश्रमामध्ये, आणि ते एक माने साहेब म्हणून होते, चांगले मार्गदर्शक आहे, ऊस पीक आणि इतर पिकावर मार्गदर्शन. तर ते आले होते. मग आता आश्रमात आल्यावर त्यांचं आगत स्वागत करणं, थोडीशी फराळ पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं लावून, तरी तो कार्यक्रम अर्धा सोडूनच मी आलो.
आणि थोडं वरद विनायकलाही छोटंसं एक काम तेवढं पाहिलं 5 मिनिटाचं आणि इकडे आलो. संबंधात फसवणूक होते आहे, व्यापारात फसवणूक होते आहे, पैशाच्या गुंतवणुकीत फसवणूक होते आहे, अध्यात्मातही फसवणूक करणारे लोक पुष्कळ झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना काय आपली बुद्धी विचार पणाला लावून सावध राहता येईल त्याचा प्रयत्न करा. कुंडली कवरदा भगवान कृष्ण परमात्मा खेळतो, रांगतो, बागडतो आणि ब्रह्मांड त्याचंच आहे, तो कशाचा चोर. पण तरी सुद्धा प्रेमानं संत म्हणाले, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर. किंवा श्रीकृष्ण सुद्धा चित्त चोरियले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. संत म्हणाले, होय होय तो चोर आहे, पण वित्त चोर नाही, तो चित्त चोर आहे, माखण चोर आहे, म्हणजे चित्त चोर आहे. आणि असा हा श्रीकृष्ण खोड्या करायचा. लहानपणीच पुतना मावशी मारली, महाबळ भटाची विटंबना केली, तृणावर्त राक्षस शकटासूर अनेक दैत्यांचा वध केला. काग बग रिठा मारिले बालपणी, काग बग रिठा मारिले बालपणी, काग बग रिठा मारिले बालपणी, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली. आणि हा श्रीकृष्ण कधी खोडी करायचा. काय झालं, एक दिवस गोकुळामध्ये सकाळी सकाळीच गोपिका एकमेकींना विचारू लागल्या, जमल्या. आपल्या गावात, आपल्या वस्तीवर, आपल्या वाडीत, आपल्या गल्लीत काही झालं की 4 माणसं बाहेर येतात, विचार विनिमय करतात, काय झालं बा, कोण आलं होतं, कशानं काय झालं. झालं असं होतं, प्रत्येक घरात दह्या दूध लोण्याची चोरी झाली होती, पण मडकं फोडलेलं नव्हतं, ते पालथं घालून ठेवलं. तसंही मडकं शेवटी फोडायचं असतं. काल्याचं हो, तुम्ही एकदम शेवटाला गेलात. मला इतकं पुढं मला जायचं नव्हतं. सांगत आहे ना, तेवढंच बोलतो. तेव्हा मडके पालथे घातले होते, दही दूध लोणी चोरलं होतं, कड्या कुलप बंद असतानाही चोर मध्ये शिरला होता. असा कोण चोर आहे की अशी चोरी करू शकतो. आणि त्यावेळेला त्या गोपिका एकमेकींना बोलू लागल्या आणि एकमेकींनी पाहिलं काय ते सांगू लागल्या. अभंगाचं पहिलं चरण. पाही की गवळणी, गवळणी पाहती 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 गवळणी. तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे, हो म्हणती नंदाची या पोरे. पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. गवळणीने पाहिलं दुधानं पालथी आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज याचा अर्थ सांगायचे. आपणही ऐकलंय त्यांच्या तोंडून काही वेळा. दुधानी म्हणजेच ते डेरे, मडके दया दुधाचे. आणि ती मडक्याची उपमा या शरीरासाठी आहे, शरीराला ती दिलेली आहे. शरीरामध्ये सुद्धा जे काही वाईट आहे, चुकीचं आहे, ते रिक्त केलं पाहिजे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध हे केले घर रीते. अनेक प्रमाण विकार सांडून द्यावे, विचार आत्मसात करावे, पाप वासना टाकून द्यावी, पुण्य भावना प्राप्त करावी. किती गोष्टी शिकण्यासारख्या. म्हणजे डेरा रिकामा करावा, म्हणजे शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं.
आणि प्रत्येकाला शुद्ध पवित्र होण्याची भावना जर असली तर परमात्मा तो योग घडून आणतो. म्हणून हे डेरा पालथा केलाय, म्हणजे त्यांना शुद्ध केलं. आणि एखाद्या भांड्यात काही चुकीचं भरलं असेल ते टाकून दिलं तर चांगलं भरण्याची संभावना निर्माण होते, कारण ते रिकामं केलं त्यात चांगलं भरता येईल. म्हणून पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली, तयाविना नासी नव्हे दुसरी आयसी. त्याच्याशिवाय अशी चोरी, अहो गुण प्रदान करतो आणि दोष हिरावून घेतो, चोरून नेतो, असा चोर कोण आहे या जगामध्ये? असा चोर कोणी आणला? संतांनी आणला. या जगामध्ये संत महात्म्यांचं ते सांग. विठोबा रखुमाई जय विठोबा करतो, रांगतो, खेळतो, बागडतो. अखेर यशोदा आणि गवळणींचे वादही होतात. यशोदामाई त्याला रानात गायी चारवण्यासाठी पाठवते. गोपाळांबरोबर तो खेळ खेळतो आणि खेळता खेळता गोपाळ म्हणतात, खांदी भार पोटी भूक,
काय खेळायाचे सुख भगवान सर्वांची शिदोरी एकत्र करतात आणि जीव ब्रह्माचं ऐक्य किंवा भक्तिरूपी प्रसाद म्हणून त्या काल्याचं वाटप. काल्याचं महत्त्व यासाठी आहे, कधी कधी वस्तूचं महत्त्व निमित्तामुळे, वस्तूचं महत्त्व देणाऱ्यामुळे आणि वस्तूचं महत्त्व ज्या भूमीत ते दिलं जाते त्या भूमीमुळे वाढतं. वस्तू तीच आहे, परंतु ज्या भूमीमध्ये ते दिलं जातं ना, मला वाटतं लापशी भात, बुंदी भात, अमुक धमुक जे काही पदार्थ इथे 8-10 दिवस केले गेले, सगळं पक्वान्न इथे केले, ते आपण घरी खाऊ शकतो. पण या भूमीमध्ये सप्ताहाच्या निमित्तानं खाल्लं की तो प्रसाद होतो. घरी तो पदार्थ आहे आणि इथे तो प्रसाद आहे. घरी पदार्थ आहे, फक्त पदार्थ, इथे प्रसाद आहे. आणि म्हणून काल्याचा प्रसाद का झाला? कारण देणारा केवढा पवित्र, जगाचा मायबाप, पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगलम, त्याच्या हातानं तो देतोय. भक्त तिथे आहे, देव तिथे आहे. आणि नवनाथ महाराज, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ प्रभु रामचंद्र भगवान, गोपाल कृष्ण भगवान, वरद विनायक भगवान, नमः पार्वती पदे हर हर. याच ठिकाणी आपल्या या भंडाऱ्याच्या काल्याच्या सांगते असेच राहावे. आणि एका गोष्टीची मात्र थोडीशी चिंता वाढत चाललेली आहे, पाऊस लांबत चाललेला आहे आणि शेतकरी मायबापाच्या मनामध्ये खंत आहे. कष्टकरी शेतकरी खेड्यापाड्यात, तर तो नाथांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं पाऊस पाणी लवकर यावा. असलेली चांगली पिकं आहेत, परंतु येणाऱ्या काळात ती अधिक चांगली येण्यासाठी वेळेत पाऊस व्हावा आणि सगळे शेतकरी कष्टकरी लहान थोर आबाल वृद्ध सुखी असावे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणातील संकल्प परिपूर्ण व्हावे, एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो. आज हा कार्यक्रम समस्त ग्रामस्थ मंडळी, डोराळेकर, गावातील प्रमुख मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, दानशूर दाते सर्वांच्या सहकार्यानं पार पडलेला आहे. आदरणीय महाराज मंडळी, गुणीजन, उपस्थित पाहुणे मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं ज्यांच्या मार्गदर्शनानं कार्यक्रम होतोय ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू पूज्य रामानंद गिरीजी बाबा. हे सुद्धा तब्येत बरी नसली तरी या गावावर, परिसरावर, आणि काल कीर्तन होतं, काल कीर्तन केलं. निश्चितपणे त्यांनाही खरं म्हणजे अडी अडचण खूप मोठी होती, पण आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं, आपुलकी, शेवटी महाराजांची कृपा. बाबांना जेव्हा स्ट्रोक आला, ब्रेन स्ट्रोक, आपल्या साई सुपर स्पेशालिटीला संध्याकाळी आणलं. वहिनीसाहेबांना कळलं, आम्हाला कळलं, आपल्यालाही सगळ्यांना कळलं. परंतु नंतर आमचा फोन झाला आणि असं ठरलं की नगरला मेंदूचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, माजीद डॉक्टर, त्यांच्याकडे आपण घेऊन जाऊया. वहिनीसाहेब म्हणाल्या, तुम्ही पेशंट हलवा आणि आपण लगेच तिथं जाऊ. ज्या दिवशी त्यांना तिथं नेलं त्या दिवशी दुपारी 3 वाजता वहिनीसाहेब हातातलं काम टाकून हॉस्पिटलला हजर झाल्या. आणि आपण आपल्या कुटुंबातल्या माणसासाठी जसं धावतो, पळतो हातातलं काम टाकून काही झाल्यावर, मला ते आत्ताही आठवतं. मी होतो, त्यानंतर माजीद डॉक्टर होते आणि सोनवणे डॉक्टर होते. चौघं आम्ही त्यांच्या केबिनला बसलो आणि डॉक्टरला त्यांनी विनंती केली की काय जे असेल ते, परंतु आमचं पेशंट बरं झालं पाहिजे, बाकी काही तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळेजण आहोत, प्रयत्न करतो आहोत, तुमचे प्रयत्न तुम्ही चांगले करा. अशा चांगल्या सूचना झाल्या आणि डॉक्टरसुद्धा चांगले होते, उत्तम रीतीनं. आता महाराज बसून कीर्तन आहे, कदाचित अजून पुढच्या वर्षी उभं राहून कीर्तन तुमचं व्हावं, आमची एवढीच नवनाथाच्या चरणी. आणि काल्याचं कीर्तन तुम्ही केलं पाहिजे अशी आमची भावना आहे. नाही अगोदर नाही, अहो हे कसं आहे माहिती का, ही थोरल्याची जबाबदारी धाकटा पार पाडतो एवढंच आहे. आणि म्हणून तुम्ही खरोखर ही परंपरेनं तुम्ही सेवा करत आलेला आहात. विठ्ठल शिंके वारे डोईकडे मुख पसरोनी गडे, वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे डोईकडे मुख पसरोनी गडे, कामणे हाती ठोका काही उने नेली लोका. तुम्ही वारे मेका वैष्णवनिका संभ्रम, बोलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एक मेका वैष्णवनिका संभ्रम, मंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटो एक मेका
पुरले नवस धन्य काळ हा दिवस तुकावाई टाळी वासनिध जवळी आधी पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा ते ओवाळे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन काळा प्रौढानी मुक्ता ओवाळे ती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवा तेरे कोणी राहिलो तर धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आयुगे 28 विटेवरे उभा वामांगी रखुमाई दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्माई गा चरणी वाहे भीमावतरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जो लगा जय देव तुळशी माळा गळा करठेवरी कटी कासे पितांबर कस्तुल लाटी देव सुरर नितेची भेटी गर्भ हनुमंत पुढे आधी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जो लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती चंद्रभागे माझी स्नानने भरती दर्शन हेळा मात्रे काय होय मुक्ती केशवाची नामदेव भावे वाळ जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जो लगा जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती दलदंत मनोवेरला माझा आरती ज्ञानराजा रूपली ज्ञान जगी गीत ज्ञानाची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती दलदंत मनोवेरला माझा आरती ज्ञानराजा प्रगट होई बोले ब्रह्माजी केले राम जनार्दनी पायी टकाची केले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती दलदंत मनोवेरला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पायो दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले जैसे तुकोबाचे उदके अवघर विले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पायो दाखवे आम्हा आरती तुकारामा दुखिता दुर्गे श्री ब्रह्म तुकासी आले मंदिरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पायो दाखवे आम्हा आरती तुकारामा गाली लोटा मळवती नजर डोळ्यान पायी रूप तुझे नेमे उठू नका खाली बसा मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतास निर्विहेची मजली का म्हणे आता उदार मदत ठेवी पायी संताची या संतास निर्विहेची मजदी ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोनी आता झालो एक सवा तुम्हा आळवणे देवा भोजन तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निवांत शेष घेवोनी जाईन तुमचे झाले या भोजन तुकाराम पुंडलिक वरदा हरी नवनाथ भगवान बसा 1-2 मिनिट कुणी उठू नका पुढील सूचना या ठिकाणी आहे आपल्याला की आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि आपलं जिल्ह्याचं तालुक्याचं या शिर्डी परिसराचं लोणी परिसराचं आदरणीय नेतृत्व शालिनीताई विखे पाटील या 2 शब्द बोलतील. पुन्हा एकदा आदरणीय शालिनीताई इथे आहेत, निर्मळ नाना आहेत, वरद विनायक परिवारातली मंडळी आहे. येणाऱ्या 12 ऑगस्टला थांबाव तुम्ही जा सोबदार या ना इकडे, तुम्ही इकडे या, इकडे या. 12 ऑगस्ट या दिवशी चतुर्थीच्या निमित्तानं आपण सर्वांनी चतुर्थीच्या कार्यक्रमाला जरूर यावं एवढी आपल्याला विनंती करतो. या निमित्तानं आमचे साऊंड सिस्टीमचे बंधू तुरकणे पाटील, मंडप अतिशय सुंदर आहे, मंडपवाले आणि आचारी बंधू, पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
रामकृष्ण हरी. ग्रंथराज नवनाथ महाराज पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आज आपल्या ह्या काल्याच्या कीर्तनाने ज्यांच्या मधुरवाणीने आपण ही काल्याची कीर्तन सेवा श्रवण केली असे हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, गुरुवर्य रामानंद गिरी महाराज, व्यासपीठावरील गायनाचार्य मृदुंगाचार्य, सर्व आमचे टाळकरी, उपस्थित सर्व आपले डोराळे गावाचे ग्रामस्थ, बाहेरून आलेले सर्व भक्तगण, महिला बंधू भगिनींनो, खरं तर सुंदर असं कीर्तन आपण 7 दिवसापासून श्रवण करत आहात. आणि हे श्रवण करत असताना माणसाने जगावं कसं आणि जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे सर्व संत मंडळीने आपल्याला सांगितलेलं आहे. मी नेहमी सांगत असते की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मोठे मोठे संत आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे आणि त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्हा फार भाग्यवान आहे. अनेक संतांचे पावलं आपल्या ह्या अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेले आहेत. शिर्डी असेल, चांगदेव महाराजांची समाधी असेल, पैस खांबाला टेकून जिथं ज्ञानेश्वरी लिहिली, अशा नेवाशा तालुक्यातलं ज्ञानेश्वरीचं मंदिर तिथं आहे, मोहिनीराजांचं मंदिर आहे. लाखो भाविक आपल्या शिर्डीला दर्शनाला येतात. असं साईबाबाचं श्रद्धास्थान आपल्याकडे आहे. आणि साईबाबाचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी. साईबाबा सांगत असतात की देवावर श्रद्धा ठेवा, फक्त अंधश्रद्धेला बळी पडू नका. आज आपण जर विचार केला, एखाद्या राजकारण्याची जर सभा असती तर गाडी पाठवूनही आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या नसत्या. परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे की स्वतःच्या पावलाने इथं चालत आलेले आहे. म्हणून आपण सर्वांनी, आता हा श्रावण महिना सुरू झालेला आहे, ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक म्हणजे कोणी महिनाभर उपवास करतं, कोणी सोमवार शनिवार करतं. ते उपवास तापस करत असताना निश्चितच आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घेत असताना जरी उपवास केले तरच देव पावतं असंही नाही. आपल्या हातून एखादं चांगलं काम जर झालं तर निश्चितच परमेश्वर तथास्तु म्हणत असतो. म्हणून एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका तुमची आमची सर्वांची असली पाहिजे. महिला या नावामध्ये म म्हणजे मान, ही म्हणजे हिंमतवाली, ला म्हणजे लाजरी, ह्या तिन्ही गुणांनी युक्त आमची महिला भगिनी निश्चितच देवाचे पारायण करत असतात. आज प्रत्येक गावामध्ये श्रद्धेने सैचरित्र पारायण असेल, अखंड हरिनाम सप्ते प्रत्येक छोट्या मोठ्या गावामध्ये चालू आहे. आणि हे चालू असताना अनेक संत मंडळी आपल्याकडं येत असतात. आणि 7 दिवस आपण जी कीर्तनरूपी सेवा इथं जी श्रवण केलेली आहे, फक्त ह्या कानाने ऐकायची, ह्या कानाने सोडून न देता ते आपल्याला आत्मसात करायचे आहे. आपण कितीही मोठ्या पदावर गेला तरी संतांचे विचारच आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. म्हणून गरीब श्रीमंत कोणी नसून तुम्ही आम्ही सर्व एकाच बैठकीतली सर्व माणसं आहोत, एवढंच आपण लक्षात ठेवा. आणि महाराजांनी अनेक सुंदर सुंदर उदाहरणं आपल्या समोर ठेवलेले आहेत. उदाहरणाचे दाखले आपल्या डोक्यामध्ये एकदम फिट बसतात. त्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला जगायचं आहे, एवढंच मी आपल्याला सांगते. व आज जी काही एकोपाने आपण सर्व एकत्र आलेले आहात, एकत्र जर असलो तर कोणती प्रगती आपली होत असते. कारण गावाच्या विकासामध्ये बरेच वेळेस एकमेकाच्या पाय खेचण्याचे कामं चालतात. तो पुढं चालला, याला मागं कसं खेचायचं. परंतु आपण सर्वांनी जर एका विचाराने गावामध्ये एकोपा ठेवलं तर निश्चितच त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज आपल्या ह्या गावामध्ये आपण सर्वांनी एका म्हणजे विचाराने सर्व एकत्र आलेलो आहोत. आणि 7-8 दिवस जे काही आपल्या दररोजच्या संध्याकाळच्या पंक्ती होत असतात, निश्चितच हे अन्नदान वाया जाणार नाही. आणि जे काही भक्तांनी अन्नदान एखाद्याकडे जरी देण्याची ऐपत नसली तरी चांगल्या मनाने जरी प्रसाद घेतला असाल तरी आपले नवनाथ आपल्याशी म्हणजे नवनाथ महाराज आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना स्वतःसाठी जरी आपल्याला म्हणजे आत्तापर्यंत आपण जगत आलेलो आहोत, परंतु आपण जर दुसऱ्यांसाठी जगलो तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला पुढच्या भविष्यासाठी होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या विचारांनी सर्वांनी मिळून काम करूया, एवढंच मी आपल्याला सांगते. व महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पाऊस अगोदर होऊन गेलेला आहे. योगायोगाने नामदार साहेबांना जलसंपदा खातं मिळालेलं आहे. आणि ह्या जलसंपादन खात्यामुळं निश्चितच आपल्या प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं पाणी आत्तापर्यंत पोहोचलं नव्हतं ते पाणी पोहोचण्याचं काम खासदार सुजय विखे पाटलांनी केलेलं आहे. जोपर्यंत साहेबाकडे खातं आहे तोपर्यंत निश्चितच हा पाण्याची काटकसर करून आपल्या लोकांना ते पाणी कसं मिळेल, आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा विचार, महाराष्ट्राचा विचार ते करत आहेत. आजसुद्धा दिल्लीला ते भेटीला गेलेले आहे पाण्याच्या संदर्भात. निश्चितच त्या आलमपट्टीचे सुद्धा तिथं पाणी जे काही आहे त्याचासुद्धा प्रश्नाचा निर्णय आज लागेल मला असं वाटतं. आणि नवनाथ चरणी एवढीच प्रार्थना करते, साईचरणी एवढीच प्रार्थना करते की भरपूर असं पाणी म्हणजे पाऊस पडू दे, आमचे सर्व लोक सुखाने समाधानी आनंदाने कसे राहतील ह्या दृष्टीने भगवंत चरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.
धन्यवाद ताई, आपण आलात. डोराळे ग्रामस्थ युवा ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. असंच प्रेम आपलं डोराळे गावावरती राहो हीच नवनाथ चरणी प्रार्थना करतो. आपण या नवनाथ महाराजांच्या पावनभूमीत आलात त्याबद्दल धन्यवाद.